6,000 केंद्राचे आहेत तसे 6,000 रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत। मला वाटतं ते 2 हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि त्यासोबत पीएम किसान योजनेचा हप्ता असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती आत्ताच या ठिकाणी राज्य सरकारकडून आलेली आहे। आता सगळ्यात अगोदर तुम्हाला टोटल 4,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत, कोणकोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहेत आणि त्यासाठी काय नियम लावण्यात आलेत याची सविस्तर डिटेल या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जवळजवळ राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे बघा। पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे तुम्हाला 2 हप्ते एकत्रितपणे 4,000 रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे बघा। शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार अशी वाट बघत होता, पण अखेर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता याची देखील विचारपूस मोठ्या प्रमाणामध्ये देखील तुम्ही करत होता। तर अखेर तुमची या ठिकाणी भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे, कारण आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देखील त्या भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता त्याचे 2,000 रुपये आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे देखील कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये अशा प्रकारे 2 हप्त्याचे 4,000 रुपये राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती आत्ताच समोर आलेली आहे। आता तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नंतर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। आपण सर्वात अगोदर बघून घेऊ की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये जमा होणार आहेत। तर आता तुम्ही देखील पाहत असाल, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यामध्ये असणार आहे का, तुमच्या कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता याचे तुम्हाला एकत्रित 4,000 रुपये जमा होणार आहेत बघा। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती ही राबवली जाणारी भारतातील सर्वात मोठी योजना म्हणजे पाहायला गेलं तर पीएम किसान योजना आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी योजना म्हणली तर नमो शेतकरी योजना। या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 7 हप्ते देखील जमा झाले आहेत आणि एकंदरीत पात्र शेतकऱ्याच्या बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्त्याचे टोटल तुम्ही पाहिले देखील असाल जवळजवळ 14,000 रुपये जमा झाले आहेत। आता शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा लागली असेल तर अखेर राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांचे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। यासोबतच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून देखील पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पाहायला गेलं तर 19 नोव्हेंबर 2025 रोजी पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। त्यानंतर लगेच 15 दिवसानंतर नमोचा 8वा हप्ता जमा होईल असं शेतकऱ्यांना देखील वाटत होता। सोशल मीडियावर देखील या ठिकाणी बातम्या देखील होत होत्या, आज हप्ता होईल, जमा होईल, उद्या हप्ता जमा होईल, 15 दिवसांनी हप्ता जमा होईल। पण आता 100% या ठिकाणी खरी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर नवीन वर्षाचे या ठिकाणी निवडणुका देखील संपलेल्या आहेत आणि आचारसंहिता देखील संपलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही हप्ता एकत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने या ठिकाणी ठरवलेला आहे। ते आता कशामुळे ठरले तर पाठीमागील काळामध्ये शेतकरी कुठेतरी नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामुळे शेतकरीला आता सरकारला दोष देण्याचे काम देखील शेतकरी करत होता, परंतु शेतकरी बांधवांनो, आता तुमची शेतकऱ्याची नाराजी या ठिकाणी सरकार दूर करणार आहे। तुम्हाला सुद्धा भरपूर दिवसानंतर खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तर या दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोशल मीडियामध्ये वरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 3,000 रुपये मिळणार आहे, नंतर पीएम किसान योजनेचा हप्ता 3,000 रुपये मिळणार आहे। तर अशा 2 हप्त्याचे टोटल तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत बघा। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अशा बातम्या जर पाहिल्या असतील तर या बातम्या तुम्हाला 6,000 रुपये खरोखर मिळणार आहेत का
याविषयी देखील माहिती देणार आहे. आता ही नुसती अफवा आहे का खरोखर पैसे मिळणार आहेत याची देखील माहिती देणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अजितदादा आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या चौघामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैठक देखील झाली. आणि ज्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडलेला होता त्यावेळी शेतकरी बांधवांना वाटलं होतं की नमोचा 7वा हप्ता देखील 8वा हप्ता देखील एकत्र यावा, पण जेणेकरून शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध पिकाची लागवड करतील. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारला विविध योजनेचे देखील पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये सोडायचे असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा हप्ता येण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे, परंतु यापुढे उशीर होणार नाही अशी माहिती सुद्धा सरकारकडून देण्यात आली आहे. एकंदरीत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता टोटल तुम्हाला 4,000 रुपये मिळणार आहेत का 6,000 रुपये जमा केले जाणार आहेत याविषयी सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत त्याविषयी देखील माहिती देतो. यासोबतच ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड असेल तर त्यांना या ठिकाणी 15,000 रुपये मिळणार आहेत. अशा पद्धतीने बातम्या देखील येत आहेत. तर खरंच शेतकरी बांधवांना तुम्हाला खरंच फार्मर ID कार्डवरती 15,000 रुपये मिळणार आहेत का याविषयी देखील सुद्धा माहिती देतो. जर राज्याचे शेतकरी बांधव असाल, तुमच्याकडे थोडीफार जमीन असेल तर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुढं 2 मिनिटं तुम्ही काळजीपूर्वक बघा. नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता, त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, तुमचं काही नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला पीक विम्याचा अर्ज केला असेल, तुम्ही अतिवृष्टीचा अर्ज केला असेल तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून आज पीक विमाचा अपडेट या ठिकाणी देणार आहेत, नंतर नमो शेतकरी योजनेचे अपडेट देणार आहे, नंतर PM किसान योजनेच्या 22 हप्त्याचे देखील अपडेट देणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या या ठिकाणी गोष्टीचं तुम्हाला काम करावं लागणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना देखील सुरू आहे आणि राज्यातील ज्येष्ठासाठी देखील विविध योजना देखील सुरू आहेत. राज्यातील जे काही अपंग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा संजय गांधी निराधार योजना आहे. विधवासाठी पेन्शन असेल, ज्या मुले सांभाळत नाहीत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, अशा पद्धतीने भरपूर योजना सुरू आहेत. त्यामुळे आता या लाभार्थ्यांना आपलं महाराष्ट्र शासन म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे पैसे या ठिकाणी जमा केले जात असतात. त्याचप्रमाणे राज्यातील शेतकरी बांधव आहेत, या शेतकरी सुद्धा नमो शेतकरी योजना, PM किसान योजना अशा प्रमुख योजना सुरू आहेत. तर या दोन्ही हप्त्याचे पैसे सोडण्यासाठी शेतकरी बांधवांना सरकारकडे जास्त निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वेळेवर आले नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केंद्राकडे एक प्रस्ताव ठेवला, आम्हाला नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यासाठी पैसे द्यायचे आहेत तर आम्हाला जवळजवळ 72,000 कोटीची या ठिकाणी गरज आहे. राहिलेले आम्ही कर्जमाफीसाठी देखील पैसे वापरणार आहोत आणि थोडेफार आम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी देखील या ठिकाणी पैसे वापरणार आहोत अशी माहिती देखील या ठिकाणी त्यांनी सांगितली. आणि आपल्या राज्यासाठी तब्बल 72,000 कोटीचा निधी नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी आता राज्य सरकारला दिलेला आहे. त्यामुळं या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे पैसे तुम्हाला नमोच्या आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला कधी मिळणार आहेत यापुढे तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहण्याची किंवा वाट पाहण्याची गरज भासणार नाही. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, तुमचे नमो हप्त्याचे आणि PM किसान योजनेचे 22 हप्त्याचे ते पैसे आता टोटल तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का, त्यानंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र म्हणजे पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जमा करावं लागणार आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, सविस्तर व्हिडिओ पहा, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी देखील अडचण येऊ शकतो. आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 100% या ठिकाणी जमा केला जाणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे करायला असायला पाहिजेत, तुम्ही काही महत्त्वाच्या पात्रतेमध्ये बसायला पाहिजे. जर तुम्ही बँकेच्या नियमाचं पालन नाही केलं तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. जर तुम्ही बँकेचं पालन केलं तर तुमच्या या ठिकाणी खात्यामध्ये हे पैसे 100% जमा होणार आहेत. तर राज्यामध्ये तुमच्याकडे थोडीफार शेती असेल आणि तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पुढचे 2 मिनिटात बघायचं आहे की पाहायला गेलं तर नागपूरमध्ये जे काही शेतकरी बांधव त्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. यानंतर परभणी जिल्ह्यामधील, बीड जिल्ह्यामधील या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल आपल्याला 36 जिल्हे आहेत. तर 36 जिल्ह्यापैकी पहिल्या प्रमुख जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत बघा पैसे.
त्यानंतर पाहायला गेलं तर अहिलनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पाहायला गेलं तर सातारा, कोल्हापूर आणि नंतर धुळे, पालघर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर आता नमोचा हप्ता आणि 22चा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काही महत्त्वाची कामे देखील करायची आहेत. तुम्ही हे कामे नाही केली तर तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील, पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ते महत्त्वाचं तुम्हाला कोणतं काम करायचं आहे हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता बघा, केंद्रामध्ये सुद्धा माहितीच आहे, सरकार म्हणजेच राज्यामध्ये बीजेपीचा मोठा पक्ष आहे, केंद्रामध्ये सुद्धा मोठा पक्ष आहे. आता बीजेपीच्या पक्षाने राज्यातल्या महिलांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांना सुद्धा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि राज्यातील जवळजवळ 90 लाखपेक्षा ते 1 कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे, PM किसान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, किती वाजता जमा होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहून दुर्लक्ष करतील, तर हा व्हिडिओ पाहून जे काही महत्त्वाची कामे करणार नाहीत, तर त्या शेतकरी बांधवांना पैसे जमा होणार नाहीत. त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेले तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. मित्रांनो, शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये खुश झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. तर शेतकरी बांधवाची भरपूर दिवसाची प्रतीक्षा देखील संपल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ते सुद्धा सारखे शेतकरी बांधवाबद्दल बोलत असतात, शेतकरी बांधवाचं भरभरून कौतुक करत असतात. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आल्यापासून शेतकरी बांधव कुठेतरी दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, शेतकरी बांधव तुम्ही महाराष्ट्र राज्यात शेतकरी बांधव असाल आणि नमो शेतकरी योजनेचा PM किसान योजनेचा लाभ घेत असाल, तर पीक विम्याचे लाभार्थी असाल, अतिवृष्टीचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. आता बघा, तुम्हाला कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्याची देखील डिटेल देतो. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या काही मोठ्या बँका आहेत, ज्या काही देशातील सगळ्यात मोठ्या बँका आहेत ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पाहायला गेलं तर पोस्ट बँक, तर तुमचं पोस्टात खातं असेल तर पोस्टामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर फेडरल बँक, त्यानंतर पाहायला गेलं तर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर ICICI बँक, HDFC बँक या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणकोणते कामं देखील करावे लागणार आहेत याची देखील सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे. बघा, तुमची बँक यामध्ये आहे का, तुमची बँक नसेल तर कोणत्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते देखील तुम्ही बघा. तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे याची देखील सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा, तुमची पीक विम्याची देखील भरपूर या ठिकाणी पीक विमा देखील जमा केला जाणार आहे. आता आपलं राज्य सरकार शेतकरी बांधवाच्या हिताचं आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा मान्सून परतीच्या पावसामुळे, मान्सूनच्या शेवटच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. तुम्हाला सुद्धा अद्याप पीक विम्याचे पैसे आले नसतील तर तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही, कारण शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आता राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील जे काही शेतकरी बांधव आहेत, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, PM किसान योजनेचे लाभार्थी असेल, त्यांची कशा पद्धतीने जे काही प्रतीक्षा संपणार आहे याची देखील या ठिकाणी माहिती देणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बँका सांगितल्या. आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत बघा, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते नियम लावण्यात आलेले बघा, आणि नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत याची देखील सविस्तर माहिती 2 मिनिटाच्या आतमध्ये देतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बँक अकाउंट आहे, त्या बँक अकाउंटची EKYC कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता अनेक शेतकरी म्हणाल की आम्ही EKYC देखील केलेलं आहे, त्यानंतर आमच्या खात्यामध्ये अजून देखील नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, PM किसान योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, तर मित्रांनो, तुम्ही चुकीच्या पद्धतीने EKYC केलं असं सरकारचं म्हणणं आहे. जर आत्तापर्यंत आधार कार्ड काढल्यापासून एकदाही तुम्ही शेतकरी मित्रांनो आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर तुम्हाला EKYC करून सुद्धा काहीच उपयोग होणार नाही. सगळ्यात अगोदर तुमचं आधार कार्ड काय करायचं आहे, तर आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे.
त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्याची ई-KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेची ई-KYC करायची आहे, PM किसान योजनेची ई-KYC करायची आहे. ज्या काही योजना आहेत या सर्व योजनेची ई-KYC करून घेणं अतिशय गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड नाही तर या ठिकाणी या योजनेचे पैसे देखील जमा व्हायला अडचण निर्माण होणार असली माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फार्मर ID काढून घ्या. फार्मर कार्ड असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर या पैशाचा लाभ इथून पुढे दिला जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. ही होती महत्त्वाची माहिती. आणि आता हे पैसे नेमके आता कधी जमा होणार आहेत ते देखील सांगतो. येत्या 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती आता राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आहे. ही माहिती आवडल्यास जे काय आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.